नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 2 ऑगस्ट 2025 आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर पाहू शकता आम्ही देखील फवारण्या चालू केलेल्या आहेत. इकडे वखर देखील चालू आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 8 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये 8 तारखेला रात्रीच्याला पाऊस सुरू होईल. 9 ला आणखीन जास्त भाग येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. सांगायचं झालं तर 9 ऑगस्टला पाऊस सुरुवात होणार आहे. कर्नाटक, तेलंगणा, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, पुणे, कोकणपट्टी, त्याच्यानंतर परभणी, लातूर, त्याच्यानंतर नांदेड, यवतमाळ, त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोली असा म्हणजे 9 तारखेला या भागात सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर 9, 10, 11, 12च्या दरम्यान तो पाऊस तुम्हाला सांगतो की अहिल्यानगर शेतकऱ्याचे फोन आले होते की आमच्या अहिल्यानगर मध्ये पाऊस पडले नाही. तर अहिल्यानगर भागातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. तुमच्याकडे मात्र 8 तारखेपासून ते 16च्या दरम्यान तुमच्याकडं म्हणजे राहुरी, त्याच्यानंतर राहुरी, शिर्डी, कोपरगाव, राहता, संगमनेर म्हणजे शिर्डी सगळीकडे म्हणजे सांगायचं झालं तर श्रीरामपूर, अहिल्यानगर भागामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळीकडे 9 तारखेपासून ते 12 पर्यंत चांगला शेतातून पाणी बाहेर निघणार पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याच्या पिकांना जीवदान ठरणार आहे. म्हणून हा अंदाज खास अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिकल्या सिन्नर भागातल्या शेतकऱ्याचे फोन आले होते आमच्याकडे पाऊस येईल का नाही. तर त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील 9, 10, 11, 12, 13च्या दरम्यान तुमच्याकडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, चाळीसगाव तालुका, त्याच्यानंतर कळवण, निफाड, नाशिक, त्याच्यानंतर लासूर या भागामध्ये तुमच्याकडे देखील 9 ते 12च्या दरम्यान पाऊस येणार आहे. म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. त्याच्यानंतर आपण परत काय करू, विदर्भाकडे देखील म्हणजे 9 तारखेच्या नंतर 10 ते 16च्या दरम्यान मध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाकडे चांगला पाऊस येणार आहे. आणि सांगायचं झालं तर सुरुवातीला पूर्व विदर्भाकडे घेऊ. पूर्व विदर्भाकडे सांगायचं झालं तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या भागाकडे तुम्हाला सांगू इच्छितो 14 ते 16च्या दरम्यान तुमच्या भागाकडे चांगला पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे म्हणजे बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, अमरावती जिल्हा ह्या 5 जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो की 9 तारखेपासून ते 12 तारखेच्या दरम्यान म्हणजे वेगवेगळ्या भागात दररोज पावसाची हजेरी लावणार आहे. वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, पण पिकाला समाधानकारक असं जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर या भागाकडे मग सांगायचं झालं तर तसं तर 8 तारखेला मध्यरात्रीच्याला पाऊस सुरू होईल, पण 9 तारखेपासून चांगला पाऊस येईल. म्हणून म्हणतो माझी शेतकऱ्याला तुम्ही काय करा, शेतीची कामे करून घ्या. त्याच्यानंतर बुरहानपूर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये बुरहानपूर शेतकऱ्यांचे फोन आले होते की आमच्या बुरहानपूर मध्य प्रदेश खंडवाकडे पाऊस कधी येईल. तर त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 13, 14, 15च्या दरम्यान तुमच्याकडे देखील 13, 14, 15 ऑगस्टला तुमच्याकडे देखील पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्या. त्याच्यानंतर बेळगाव, निपाणी, बेटकीर या शेतकऱ्याचे फोन आले होते. तेलंगणातल्या बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले होते. त्यांना सांगू इच्छितो का तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये मात्र 7 तारखेला पाऊस सुरू होणार आहे. तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये 7 तारखेला पाऊस सुरू होणार आहे. त्याच्यामुळे 8 तारखेला आता तुम्हाला एक सांगतो, तेलंगणा आणि कर्नाटकच्या बाजूला त्याच्या लगत असलेले कोणते, अक्कलकोट, त्याच्यानंतर जत, त्याच्यानंतर इकडं मनसुळी, त्याच्यानंतर इकडं उदगीर, देगलूर, उमरगा, त्याच्यानंतर तसंच इकडं कंधार, त्याच्यानंतर सगरोळी, बिलोली, धर्माबाद, आदिलाबाद या भागाकडं म्हणजे 7 तारखेला संध्याकाळी तिकडे पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात. पण राज्यात मात्र सगळीकडे सुरुवात कधी होईल तर 9 तारखेपासून चांगली सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. या पावसामध्ये
विजेचं प्रमाण जास्त असणार आहे. म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी माझी सगळ्याला विनंती, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका. झाडावर जास्त विजा पडतात, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सगळ्यात सोपं, विजा कडकडायला लागला की आपला जो मजूर आहे, आपला जो कामगार आहे, त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचवा. आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता सूर्यदर्शन असल्यामुळे तुम्ही काय करा, सोयाबीनला देखील फवारणी करून घ्या, कापसाला देखील फवारणी करून घ्या, ऊसाला खत घालायचे असले तर ते देखील घालून घ्या. त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या ऊसावर पांढरी माशी आली आहे तर तुम्हाला फवारणी करावं लागेल, तर तुम्ही तुमचं फवारणी कशी करायची त्याचं देखील नियोजन करा. कारण की राज्यामध्ये परत पुन्हा 8 ऑगस्टच्या नंतर 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण चांगलं तयार होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. मी म्हटलं होतं ना जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जायकवाडी धरण भरल, तर बघा तुम्ही हे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जायकवाडी धरण भरलं. त्याच्यानंतर आणखीन परत एक सांगू इच्छितो की या ठिकाणी येलदरी धरण आहे, आमच्या परभणी जिल्ह्यातलं येलदरी धरण आणि एक सिद्धेश्वर आहे, तर ते देखील 50 म्हणजे कमी टक्केवारी, तर ह्या ऑगस्टच्या शेवटपर्यंत ते देखील 2 धरणं भरणार आहेत. म्हणून हे त्या येलदरी धरणाच्या लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी, सिद्धेश्वर धरणाच्या लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर भागामध्ये पाथर्डीकडे काल खूप शेतकऱ्याचे फोन आले होते, आमच्याकडे पाऊस आता येईल का नाही, थोडे धन सुकत आहेत हलक्या जमिनीवरले. तर पाथर्डी त्याच्यानंतर करंजी घाट सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, बालम टाकळीच्या तिकडल्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे 9 तारखेपासून ते 16 तारखेच्या दरम्यान चांगला पाऊस पडेल आणि तुमच्या पिकाला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणात बदल झाला, लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.